नमस्कार. आजच्या भागाला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर पद्माला उठून जगदंबा सगळं काही सांगत असते. तेवढ्यात त्या सगळ्या विचार करतात की जाऊ दे आपण गंगाईलाही सांगू म्हणजे तिची काळजी थोडीशी मिटेल. इकडे तिकडे शोधाशोध करतात पण गंगाई घरी नसून तर ती भागाबाईला भेटायला गेलेली असते. ती शेवट भागाबाईच्या प्लॅनमध्ये पुरेपूर फसते आणि मान भरायला रेडी होते. मीनवेल जेव्हा ती घरी येते तेव्हा तिला रंगेहात जगदंबा आणि पद्मा पकडतात. ती तिला जाब विचारते. सगळं काही होतंय. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे जगदंबाला जाग येते आणि ती म्हणायला लागते पद्मा तुला उठ, तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. देवीने मला साक्षात्कार दिला आहे आणि देवीने सांगितलं आहे की आपल्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन मिळालं आहे. तेव्हा पद्मा विचारते काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा जगदंबा म्हणते आता पहिले आईलाही सांगावं, तिची थोडी काळजी मिटेल. इकडे बाबा झोपलेले असतात. त्या दोघी सगळीकडे बघायला लागतात पण नंदाई गंगाई कुठेच नसते. ते बघता त्यांना थोडी काळजी वाटत असते की त्या गेल्या तरी कुठे. चल आपण सगळीकडे बघूया. त्या दोघी पूर्ण घरभर बघतात आणि म्हणतात त्या खरंच इथे दिसत नाही आहेत. म्हणजे आई गेली तरी कुठे. ते पण एवढ्या रात्री नेमकं हे प्रकरण काय आहे. त्या दाराच्या बाहेर सुद्धा येतात आणि सगळीकडे शोध घ्यायला लागतात पण त्यांना त्या कुठेच सापडत नाही. इकडे भागाबाई त्यांच्या घरामध्ये असते. तेवढ्यात तिथे गंगाई येते आणि तिच्यासमोर तिची मोत्यांची माळ ठेवून म्हणायला लागते मी सुद्धा देवीचा माळ भरायला तयार आहे. कारण की काही झालं तरी माझ्या कुंकवाला मला वाचवायचं आहे. मग भागाबाई काहीही करा आणि माझ्या नवऱ्याला वाचवा, मला बाकी काहीच नाही पाहिजे. तेव्हा भागाबाई खूप खुश होते आणि मनातल्या मनात विचार करते की फायनली आता जगदंबाची फॅमिली सुद्धा माझ्या हाती लागली आहे. आता बघ जगदंबा मी सगळ्यांना कशी खेळवते आणि तुझा कशी वाट लावते. त्या खूप खुश असतात. तर दुसरीकडे गंगाई इकडे घरी येतात. तेव्हा त्या विचार करतात काही झालं तरी याच्यामधलं जगदंबाला काही कळता कामा नये. तिला कळलं तर तिला हे आवडणार नाही. त्या गपचूप दार उघडून घराच्या आत पायच ठेवतील. तेवढ्यात इकडून मागून जगदंबाचा आवाज येतो आई एवढ्या रात्री ती कुठे गेली होती. तेव्हा ते म्हणतात तू कोण आहेस ग मला विचारायली, इथेच गेली होती मी. तेव्हा ती म्हणते आई खरं खरं सांग तू कुठे गेली होती, मला खोटं सांगू नको. तेव्हा ती म्हणते तू मला का विचारते, का एवढे प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तेव्हा ती म्हणते आई तू काहीतरी लपवत आहे, मला खरं खरं सांग तुझं काय चाललं आहे. तू खरंच त्या भागाबाईला तर भेटायला गेली नव्हती ना. हे ऐकल्यानंतर गंगाईला थोडी भीती वाटायला लागते. जगदंबा म्हणायला लागते आई मला माहिती आहे बाबांची अवस्था खराब आहे, त्याच्यामुळे तू भागाबाईंना भेटून तिथे माठ भरायला तर गेली नव्हती ना. तुला माझी शपथ आहे खरं खरं सांग, माझ्या डोक्यावरती हात ठेव आणि सांग की तू त्यांना भेटायला गेली होती की नाही. ती लगेच हात बाजूला करते. तेव्हा जगदंबा म्हणायला लागते आई तू अजून सुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मला सांग तू कुठे गेली होती, मला सगळं खरं खोटं समजायला पाहिजे. तू असं माझ्याशी नजर चोरून जाऊ शकत नाही. मला खरं खरं सांग तू खरंच त्यांना भेटायला गेली होती की नाही. हे सगळं ऐकल्यानंतर गंगाईंना थोडं टेन्शन आलेलं असतं की मी आता काय उत्तर देऊ. दुसरीकडे महिपती इकडे मंदिराच्या बाहेर जातो आणि तो विचार करतो मी जो वेळ चक्र ठरवला होता त्या चक्रानुसार खूप अवधी निघून गेला आहे पण तरी सुद्धा मला जे पाहिजे ते अजून सुद्धा मला मिळवता आलं नाही. काळ पुढे चालला आहे पण जगदंबाला अजून स्वतःचे करण्यामध्ये मी यशस्वी झालो नाही. थोडं काही चांगलं होतंय पण त्यानंतर सगळ्याच गोष्टी हातातून निघून जात आहेत. म्हणजे तिच्या फॅमिलीचा तर मी विश्वास प्राप्त केला आहे पण अजून सुद्धा जगदंबाला मला जसं हवं आहे तसं खेळवता येत नाही आहे. मला काहीतरी करणं गरजेचं आहे. तो इकडे लाकूड तोडायला लागत असतो. तेवढ्यात तिथे मनुबाई आणि ते दोघं येतात. तेव्हा ती म्हणायला लागते खरंच आज थोडा उशीर झाला. तेव्हा ते म्हणतात काय एवढा उशीर झाला, नेमकं तुम्हाला यायला एवढा जास्त उशीर कसा काय होतोय. तेव्हा ते म्हणतात जेव्हापासून गावामध्ये रोगराई पसरली आहे ना, गावकरी लवकर झोपत नाही, त्यांना उशीर लागतो आणि त्याच्याचमुळे लपून छपून आम्हाला इकडे यायला लागतं. तेव्हा तो विचारतो तुम्ही इथे का आले आहेत आणि त्या भागाबाईला जे काही सांगितलं होतं त्याचा काही परिणाम झाला आहे का. तेव्हा ते म्हणते मी गेली तर होती पण ती भागाबाई बोलते की ती गाव सोडून जाणार नाही. हे ऐकताच महिपती चिडतो आणि त्यांच्या दोघांच्या अंगावरती जळतं लाकूड घेऊन फेकायला जातच असतो. तेव्हा मनुबाई म्हणायला लागते थांबा 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 ऐका ना असुर नरेश ऐका माझ्याकडे एक युक्ती आहे. तेव्हा तो म्हणतो बोल काय युक्ती आहे तुझ्याकडे. तेव्हा ती म्हणते ते खाली करा ना, म्हणजे कसं युक्ती सांगणं सोपं होईल. माझ्याकडे
एक खूप चांगला उपाय आहे ज्याच्यामुळे जगदंबा तुमची होऊ शकते आणि ती तुमची ऋणी कायमच राहील. हे ऐकल्यानंतर तो थोडा खुश झालेला असतो. तर दुसरीकडे जगदंबा म्हणत असते, आई सांग की तू माझ्या प्रश्नाचं का उत्तर देत नाही आहे. ती भागाबाई एक नंबरची खोटांडी आहे. ती लोकांना खोटं बोलून सगळं काही स्वतःच्या बाजूने करून घेते. तू खरंच मला सांग की तू गेली तरी कुठे होती. तेव्हा ती म्हणते, तुला कसं समजलं की मी भागाबाईला भेटायला गेली होती. तेव्हा ती म्हणते, आई ते महत्त्वाचं नाही, पण तू असं का करते. तू त्या अंधश्रद्धेला बळी जात आहे, हे चुकीचं आहे ना. तेव्हा ती म्हणते, मला काय चूक काय बरोबर ते खरंच आता कळत नाही आहे. माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे माझा नवरा. तो आता ज्या परिस्थितीमध्ये आहे ना ते मला खरंच बघवत नाही आहे. जो माणूस नेहमी धडधाकट असतो, सगळ्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतो, तो असा अंतरावरती खेळला आहे, हे मला चांगलं वाटत नाही आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये मला चिंता दिसली आहे, तेही एवढ्या वर्षानंतर. हे मी कधीच बघितलं नाही. एखादा रोग लागला ना की माणूस जायला वेळ लागत नाही, म्हणून मला जे त्या वेळेला सुचलं ना ते मी केलं आहे. कारण की आत्ता माझ्यासाठी माझा नवरा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि भागाबाई बोलल्या आहेत त्या या सगळ्यातून त्यांना वाचवतील. तेव्हा जगदंबा म्हणते, आई ती असं काहीच करू शकत नाही. तुझा त्याच्यावरती उगाच विश्वास परत आहे, तेव्हा तू नको तिच्यावरती विश्वास ठेवू. तेव्हा ते म्हणतात, हे बघ आता मी सुद्धा मान भरणार आहे, म्हणून तू आता भागाबाईंच्या विरोधात जाऊ नको. तेव्हा ती म्हणते, आई तू काय बोलते, खरंच हे सगळं करणं गरजेचं आहे का. तेव्हा ती म्हणते, हो तू मला वचन दिलं आहेस हे आठवण ठेव. जगदंबा विचार करायला लागते की मी काय करू, म्हणजे माझ्याकडे तर वेगळंच काहीतरी आहे आणि आईचं वेगळंच काहीतरी चाललं आहे. तेव्हा ते म्हणतात, तुला माहिती आहे का तिने काय काय केलं. तिने पपईमधून असं रक्त काढून दाखवलं, त्यानंतर तिथे गवताला तिने आग लावून दाखवली. अजून काय साक्षात्कार हवा आहे. तिला खरंच देवीचा संकेत येतो आणि त्याच्याचमुळे ती हे सगळं करत आहे, म्हणून तू तिला विरोध करणार नाही. एका शब्दानेही काही बोलला नाही. हे ऐकल्यानंतर जगदंबाला थोडं वाईट वाटत असतं की आपलीच आई आपल्या विरोधात जात आहे. तेव्हा ते विचार करते, मी कसं आईला समजवू की ती भागाबाई खोटारडी आहे. तेव्हा गंगाई म्हणायला लागतात, हे बघ ते काहीही असो, पण तुला आता मी स्पष्टपणे सांगते, गावकऱ्यांना जे काही करायचं आहे ते करू दे आणि उद्याच त्या देवीचा मान भरणार आहेत आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा जाणार आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांची काळजी थोडी वाढून गेलेली असते. इकडे जगदंबाच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. तर दुसरीकडे इकडे मनुबाई सगळा प्लॅन सांगत असते. तेव्हा ती सांगते, तुम्हाला माहिती आहे का मीच तर सगळं हे कटकारस्थान केलं आहे. म्हणजे हे जे पाणी आहे ना ते मी का पिते सांगू, कारण की हे पाणी मी कितीही पिलं ना तरीही मी आजारी पडत नाही, पण गावातली लोक ह्याच पाण्याने आजारी पडतात. कारण की आपल्या गावामध्ये जी विहीर आहे ना त्या पाण्यामध्ये एक विषारी द्रव्य मीच टाकलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांवरती असर होतोय, पण आपल्यावरती काहीच असर होत नाही, कारण की आपण राक्षस आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का हे द्रव्य मला कोणी दिलं होतं, राणींनी. जेव्हा एकदा मी हे पाणी पिलं होतं तेव्हा माझी अवस्था खूप खराब होती आणि याचा अँटीडोट म्हणजे याच्यावरती निर्मूलन करणारी जी काही द्रव्य आहे ना ते सुद्धा आपल्याकडेच आहे आणि हे द्रव्य आपल्याला उपयोगी पडणार आहे. तेव्हा तो म्हणतो, मग याच्याने आपल्याला प्लॅनिंग तरी काय करायची आहे. तेव्हा ती म्हणते, हे बघा जेव्हा तुम्ही हे द्रव्य त्या जगदंबाच्या बाबाला म्हणजे जनक बाबा ही आजारी झाले आहेत त्यांना द्याल, तेव्हा जगदंबाला वाटेल तुम्ही किती प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे ती तुमच्यावरती इम्प्रेस होईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि मग ती तुमची आयुष्यभर ऋणी राहील. हे ऐकल्यानंतर महिपती खूप खुश होतो आणि म्हणतो, ही तर खरंच खूप छान युक्ती आहे. मग आता मी एक काम करतो, मी आत्ताच्या आत्ता जातो. तेव्हा ती म्हणते, नाही नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊ नका, जरा थांबा. आता सकाळी पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही जा, म्हणजे लोकांना आणि सगळ्यांना असं दाखवता येईल की तुम्ही याच्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, खूप मेहनत केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे प्राप्त झालं आहे. मग तिला असे वाटेल तुम्ही खूप कष्ट केले आणि हे फक्त तुम्ही जनकबाबांना देऊ नका, गावकऱ्यांचीही मदत करा, म्हणजे जगदंबाच्या डोळ्यामध्ये तुमच्याबद्दल अजून अभिमान येईल आणि ती तुमच्यावरती इम्प्रेस होऊन जाईल. तेव्हा तू म्हणतो, हे तर खरंच खूप छान प्लॅन आहे, हा वर्क झाला तर कामी येईल. इकडे जगदंबा खूप काळजीमध्ये असते. तेव्हा पद्मा म्हणायला लागते, काय झालं ग जगदंबा, तू एवढा का विचार करते. तेव्हा ती म्हणते, मला सगळं समजते ग, पण आई अशी का वागते, त्या भागाबाईच्या प्लॅनमध्ये आई का फसते, मला खरंच समजत नाही आहे. तेव्हा पद्मा तिला समजवते, हे बघ तुझ्या आईची याच्यामध्ये काही चूक नाही आहे. तुझ्या बाबांची अवस्था बघून ती एक स्त्री आहे, नवऱ्याच्यावरती कोणतंही संकट आलं ना तेव्हा बाईला थोडी भीती वाटतेच आणि ती त्यांच्या जागेवरती योग्य सुद्धा आहे. पण तू सांग ना, तू मला काहीतरी मगाशी बोलत होती ना, देवीने तुला कोणता
तरी संकेत दिला आहे त्याबद्दल बोलू ना, म्हणजे आपल्याला त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन मिळेल. तेव्हा ती म्हणते अगं हां, मी तर विसरूनच गेली, या सगळ्या गडबडीमध्ये मला आठवणच राहिलं नाही, बरं झालं तू आठवण करून दिलं. तेव्हा ती म्हणते तुला माहिती आहे का, मला देवीने संकेत दिला आहे आणि तो संकेत काय आहे मी तुला सविस्तर सांगते. दुसरीकडे इकडे नंदी महाराज गावामध्ये फेरफटका मारत असतात. तेवढ्यात त्यांना डमरूचा आवाज ऐकायला येतो आणि ते अजून कोणी नाही तर शिवा वाजवत असतो. तो त्याच्या रिअल रूपमध्ये आलेला असतो आणि महादेवांचं रूप घेऊन तो इकडून तिकडून मस्त तांडव करायला लागलेला असतो. अक्षरशः खूप खुश असतो. हे सगळं बघून नंदी खूप खुश होतो आणि म्हणायला लागतो किती दिवसानंतर आज शिवामध्ये मला महादेवांचं खरं रूप दिसलं आहे, खरंच हे खूप छान आहे. तेव्हा तो म्हणतो काय झालं महादेव, आज तुम्ही खूप खुश आहात. तेव्हा ते म्हणतात मला जे संकेत आता देवीपर्यंत पोचवायचे होते ना, ते देवीपर्यंत पोचले आहेत. मग आता आपलं अर्ध प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं आहे. आता फक्त आपल्याला तिच्या पाठीशी उभं राहून तिला मदत करायची आहे. तेव्हा नंदी म्हणतो तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना, तुम्ही जसं आम्हाला आज्ञा देताय ना तसं आम्ही सगळं काम व्यवस्थितच पार काढू. आम्ही कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा बिलकुल करणार नाही. तेव्हा तो म्हणतो आता लवकरच गावावरचं संकट दूर होणार आहे आणि यासाठी आपली जगदंबा सगळ्यांसमोर उभी राहणार आहे. फक्त आपल्याला तिची साथ द्यायची आहे. दुसरीकडे जगदंबा सांगत होती की मला स्वप्नामध्ये देवी आली होती आणि देवीचं ते निसर्गाचं एक रूप आहे आणि त्या रूपामध्ये देवीने मला हे सांगितलं की जेव्हा निसर्गामध्ये काही रोगराई पसरते ना, त्याचं उत्तरसुद्धा निसर्गामध्येच असतं. आणि याच्यानुसार एक गोष्ट ठरली आहे की आपल्या अरण्यामध्ये एक झाड आहे ज्याची फुलं पिवळ्या कलरची आहेत आणि ते जेव्हा सूर्याचा पहिला प्रकाश पडतो ना तेव्हा ते चकाकतं आणि त्याच औषधी झाडामुळे आपल्या गावावरती जी काही रोगराई पसरली आहे ना ती आपल्याला निर्मूलन होऊ शकतं आणि त्याच्यासाठी आपल्याला पहाटे अरण्यात जाऊन त्या वस्तू आणायला लागतील. तेव्हा हे सगळं करताना आपल्याला सगळ्या गोष्टी सतर्कपणे करायला लागतील. तेव्हा पद्मा विचारते मग आपण कधी जायचं. तेव्हा ती म्हणते आपल्याला जर तो माड उद्याच भरला जाणार आहे तर आजच आपल्याला जायला पाहिजे आणि ते जे काही आहे ना ती फुलं आपल्याला लवकरात लवकर घेऊन यायला पाहिजे. तेव्हा पद्मा म्हणते ठीक आहे, मग आपण वेळ न वाया घालवतात चला बाहेर जाऊया. तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं की गंगाई तर अजून जागे आहेत, आपण बाहेर कसं जायचं. तेव्हा ती म्हणते आता काय करायचं तूच सांग ना, काहीतरी मार्ग तर काढायला लागेल ना. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे गंगाई थोड्या काळजीमध्ये असतात. तेव्हा जगदंबा म्हणते एक काम करूया, आई जर इथे बसली आहे ना तर आपण मागच्या दाराने जाऊया, ते जास्त सोपं होईल. त्या दोघी लगेच मागच्या दाराने निघून जातात. गंगाई इकडे विचार करते मला एकदा जगदंबाशी नीट बोलायला पाहिजे आणि तिला समजवायला पाहिजे. त्या लगेच त्या दोघींच्या रूममध्ये जातात पण तिथे त्या दोघेही नसल्यामुळे जगदंबा आणि पद्माला बघण्यासाठी गंगाई खूप चिडून गेलेल्या असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे बागाबाईने मान भरायची पुरी तयारी केलेली असते. तेव्हा तिथे एक जणाच्या अंगामध्ये येते आणि ती म्हणायला लागते मीच आहे देवी, बोला आता काय बोलताय. सगळे तिच्याकडे अक्षरशः बघायला लागतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं नेमकं हे देवीचं रूप की अंगात आलेले देवीचं रूप कोणी घेतलं असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.